जेव्हा देव एक दरवाजा बंद करतो ना, तेव्हा असंख्य असे सगळे दरवाजे देव उघडे करत असतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन हवा. हेच त्यातील एक उदाहरण आहे सुगरणीचा खोपा. मी तुम्हाला सांगितले होते व्लॉग थ्रू की मागच्या वर्षी मैदानामध्ये यांनी घरटे जे आहे ते बनवले होते, पण ते घरटे मनुष्याच्या हस्तक्षेपामुळे म्हणता येईल, कारण की प्लॉटिंग झाली त्याच्यामुळे ते घरटे उद्ध्वस्त करण्यात आले. बरेच पक्ष्यांचे घरटे या मैदानामध्ये होते, पण ते प्लॉटिंग झाल्यामुळे ते उद्ध्वस्त करावे लागले. आणि यावर्षी त्यांनी इथे म्हणजे शेजारीच लिंबाच्या झाडावर घरटे बनवलेली आहे. किती सुंदर असे घरटे बनवलेले आहे सुगरणींनी बघा. म्हणजे आपण हरून जातो की देवा आता हे माझ्यासोबत असं कसं केलं तू. पण यांच्याकडून शिकलं पाहिजे की मार्ग नक्कीच मिळतो, फक्त बघितलं पाहिजे, हार नाही मानली पाहिजे. आणि मला तर इतकं कुतूहल वाटत आहे यांच्याबद्दल की कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस न करता इतके सुंदर घरटे हे कसे काय बनवू शकतात. आणि तो बघा क्रिएटर म्हणजे सुगरण पक्षी, किती सुंदररित्या यांनी हे त्यांचे घरटे बनवलेले आहे. मला तो खूपच आवडते. तुमच्या इकडे असे घरटे आहे का? आजकाल लोक घरटे शोपीस म्हणून पण घरी ठेवत आहे. तुमच्या घरी आहे का? मला तर असा खूप आवडता आणि यांच्याकडून एक पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती मला मिळत आहे. म्हणूनच जीवनात कधीही हार मानू नका.